ज्या देशाचा राजा अशिक्षित अनपढ अनाडी असतो, ज्या देशाचे सत्ताधारी हे तरीफार गुंड असतात, त्या देशामध्ये सर्वात प्रथम शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली जाते आणि दुर्दैवाने आपल्या देशात ते सुरू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय, शिका, संघटित आणि संघर्ष करा. या सत्ताधाऱ्यांना माहिती आहे, शिकलेला माणूस विचार करू शकतो, तो प्रश्न विचारू शकतो, या सत्ताधाऱ्यांना जाब विचारू शकतो, हिशोब विचारू शकतो, आपल्या टॅक्सच्या पैशाचा तो हिशोब विचारू शकतो. म्हणून या सत्ताधाऱ्यांची माणसं अशी आहे, जर लोक अशिक्षित असतील, अनपढ असतील, अनाडी असतील तर यांचे भक्त होतील, तर या देशाच्या समस्यांवरती त्यांच्याशी जाब विचारणार नाही, प्रश्न विचारणार नाही. काही या देशामध्ये या भ्रष्ट जनता पार्टीचे काही अंधभक्त तयार झालेले आहेत आणि या देशाच्या सत्ताधाऱ्यांना असं वाटतं की या देशातील प्रत्येक नागरिक आमचा अंधभक्त व्हायला पाहिजे. त्यांनी या लोकशाहीच्या प्रश्नावरती, संविधानाच्या अधिकारावरती बोललं नाही पाहिजे. म्हणून ही हुकुमशाही, ही दडपशाही सुरू आहे.